मी अतुल कुलकर्णी, लोकमत.com ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, लॉकडाऊनच्या काळात आपण सातत्याने घरी बसतोय. 4-4 तास, 5-5 तास घरी एकाच जागी असतो. वर्क फ्रॉम होम मुळे आपल्याला हलता येत नाही आणि या सगळ्याचा परिणाम कुठेतरी एका वेगळ्या अशा विचित्र आजाराकडे आपला होतोय आणि ज्याला आपण पाईल्सचा आजार म्हणतो. स्पायसी खाणं होतं, शरीराला व्यायाम नाहीये, बाहेर कुठे जाता येत नव्हतं. या काळामध्ये या आजाराचे केसेस बऱ्यापैकी वाढल्या, अनेक गोष्टी समोर आल्या. तर या अनुषंगाने नेमकी काय काळजी घ्यायची, काय केलं पाहिजे, यावर आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी पुण्यातून आहेत ज्येष्ठ डॉक्टर आणि ज्यांनी पाईल्समध्ये गेली अनेक काम केलेलं आहे. सातत्याने ते जगभरात पाईल्सच्या आजारासाठी फिरतायत आणि वेगवेगळे ऑपरेशन्स त्यांच्या नावावर आहेत. असे डॉक्टर अश्विन पोरवाल आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आपलं लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पाईल्सचे पेशंट वाढल्याच्या घटना समोर आल्या आणि बैठ्या कामामुळे हे प्रकार होतात असं सांगण्यात येतं. 4-4 तास लोक बसलेले उठू शकत नाहीत असंही आहे. तर नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगाल आपण? गुदद्वारचे जे आजार आहेत, मूलव्याध, फिशर म्हणा किंवा भगंदर म्हणा किंवा ऍप्सिस म्हणा आणि जे कॉन्स्टिपेशन, हे जे आजार आहेत त्यांचं लाईफस्टाईलची बरेच रिलेशन आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स म्हणा किंवा टीचर्स लोक जे असतात, बँकर्स लोक असतात, त्यांच्यात हा आजार बऱ्याच प्रमाणात कॉमन आहे. आता लॉकडाऊनमुळे काय झालं की प्रत्येक जण घरी आहे, बरेच लोक घरून कामं करतात, तर एका जागेवर जास्त बसणं होतं. जेव्हा एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा एखादा मित्र आला, गप्पा मारले, थोडंसं हालचाल होते, मुवमेंट होतं, कुणी बोलवलं, बॉसने बोलवलं तर बॉसकडे जावं लागतं. पण घरी बऱ्याच वेळा काय होतं की हे लोक साधारण 2-2 तास, 3-3 तास किंवा काही काही वेळेस आम्ही अशी पेशंट पाहिले की 4-4 तास एका जागेवर बसून काम करतात. वॉटर इंटेक त्यांचा कमी झालेला आहे आणि ह्याच्यामुळे गुदद्वारचे जे आजार आहेत, स्पेसिफिकली पाईल्स, ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आम्ही रिसेंटली एक स्टॅटिस्टिक्स काढलं लॉकडाऊनचं 3 मंथचं, त्यात आम्हाला असं समजलं की ह्याचा इन्सिडन्स 30% वाढलेला आहे. पूर्वी जेवढ्या पेशंट्स होते, या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याचं प्रमाण 30% ते पेशंट्स वाढले. येस. त्या सर्वेबद्दल आपल्याला विचारतो, पण मला एक विचारायचंय की भारतासारख्या देशामध्ये जिथे स्पायसी खाणं जास्त आहे आणि म्हणजे तो एक वर्ग आहे स्पायसी खाणारा आणि दुसरा वर्ग बैठं काम करणारा, जो आपण आता सांगितला. तर भारतात पाईल्सचे पेशंट्स आकडा त्याचा काही सांगता येईल का आपल्याला, की किती रुग्ण आपल्याकडे आहेत आणि जगाच्या तुलनेत या आजारात आपण कुठे आहोत? हा जो आजार आहे पाईल्सचा, ह्याचं इन्सिडन्स वर्ल्ड वाईड कॉमन आहे. सर्वसाधारण असं म्हणतात की प्रत्येक घरी एक व्यक्ती असतो. इन्सिडन्स रेट अराउंड 15 to 20% आहे. आजपासून 20 वर्षापूर्वी जे काही स्टॅटिस्टिक्स होते त्यात असं होतं की युरोपियन कंट्रीजमध्ये हा आजार जास्त कॉमन होता, कारण की त्यांचं डाएट जे आहे त्यात फायबर प्रमाण खूप कमी आहे आणि फायबर कमी असल्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन त्यांच्या लोकांच्या जास्त असतं आणि आपल्यात फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण कमी होतं. पण गेल्या 20 वर्षात जे काही बदल झालेले आहेत, जे लाईफस्टाईलमध्ये बदल झालेले आहेत किंवा फास्ट फूडचा जो प्रमाण आपल्या भारतात वाढलेला आहे, त्याच्यामुळे ह्या आजाराचा इन्सिडन्स आपल्या देशात खूप जास्त वाढत चाललेला आहे आणि इनफॅक्ट इन्सिडन्स बाकीच्या देशापेक्षाही आपल्या भागात जास्त वाढलेला आहे. त्याचं कारण म्हणजे फास्ट फूड, स्पायसी फूड आणि बरेच लोक काय करतात की फास्ट फूड मध्ये जे प्रिझर्वेटिव्ह असतात त्यांनी कॉन्स्टिपेशनचं प्रमाण वाढतो आणि त्यांनी करून एकंदरीत पाईल्स आणि फिशर्स ह्या आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात याचे काही पेशंट किती आहेत, काय याची काही आकडेवारी आहे? भारतात जर आपण इन्सिडन्स पाहिला या आजाराचा, तर सर्वात जास्त याचा इन्सिडन्स केरळमध्ये आहे, कारण की तिकडे खूप नॉनव्हेज आणि खूप जास्त स्पायसी कोस्टल बेल्ट असल्यामुळं तिथे जास्त इन्सिडन्स आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, बाकीच्या स्टेटचा इन्सिडन्स ऑलमोस्ट सेम आहे. आणि महाराष्ट्रातल्या भागात जर आम्ही पाहिलं की कोल्हापूर साईडला जिथे स्पायसी फूड जास्त खातात त्यांच्यात इन्सिडन्स आणखी जास्त आहे. याच्यावर उपाय काय? आपण म्हणालात फायबर खाण्यामध्ये गेलं पाहिजे, आपलं खाण्याची पद्धती बदलली, तर कशा पद्धतीने या रोगावर आपण नियंत्रण आणू शकतो? आम्ही आमच्या पेशंट्सना काही ठराविक गोष्टी सांगतो इन टर्म्स ऑफ डाएट, खूप बेसिक. सर्वात जास्त महत्वाचे आम्ही त्याला सांगतो की 3 C's. हे जे 3 C's आहेत, म्हणजे गाईचं तूप, काऊज घी म्हणतो त्याला आम्ही, गाईचं तूप, जेवणात कर्ड असलं पाहिजे, दही, आणि सिट्रस फ्रुट्स, ह्यांचं संतुलन जर चांगलं ठेवलं तर आहारात एक चांगला बॅलन्स येतो, डायजेशन चांगलं होतं आणि कॉन्स्टिपेशन होत नाही. गाईच्या तुपाचा बराच फायदा होतो, कॉन्स्टिपेशन बऱ्याच प्रमाणात टाळता येतं, हीट कमी होते
दुसरं आम्ही म्हणतो की शुगर बंद करायला पाहिजे किंवा कमी घ्यायला पाहिजे, कारण की शुगरनी मेटाबॉलिक रेट पेशंटचा कमी होतो, वेट गेन होतं, बाकीच्या गोष्टी घडतात आणि त्यांनी पण कॉन्स्टिपेशनचं प्रमाण वाढतो, इरिटेबल बॉईल सिंड्रोमचं प्रमाण वाढतो. जे लास्ट आहे ते 3 पीस, स्टॉप 3 पीस असं मी म्हणतो. 3 पीस म्हणजे प्रिझर्व फूड, पॅकेज फूड आणि प्रोसेस्ड फूड. प्रोसेस्ड फूड म्हणजे जे काही बाहेर बऱ्याच गोष्टी भेटतात ते प्रोसेस्ड असतात. बरेच सपोज आपण पिकल्स घेतले किंवा बरेच जे मसालेदार प्रकार असतात ते सर्व प्रोसेस्ड असतात. पॅकेज फूड म्हणजे बिस्किट्स घ्या तुम्ही, फरसाण घ्या, हे जे पॅकेज गोष्टी असतात ह्यांनी कॉन्स्टिपेशन वाढतं आणि पोटविकारच्या प्रॉब्लेम्स वाढतात. आणि प्रोसेस्ड फूड जे काही आपण बाहेर खातो, सपोज पिझ्झा आहे, बर्गर्स आहेत, ह्या गोष्टी मी माझ्या पेशंट्सना सांगतो की तुम्ही एखाद वेळेस वडापाव खा, मिसल खा, पण तुम्ही जे काही खूप प्रोसेस्ड फूड आहेत ते खाऊ नका, म्हणजे बर्गर, पिझ्झा अशा गोष्टी खाऊ नका म्हणून. पण त्याच्यामुळे हा आजार वाढूही शकतो. येस, डेफिनेटली. पण मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना घरात बसून राहावं लागलं, अशा स्थितीत पाईल्सचा त्रासही बऱ्याच रुग्णांना झाला असेल. काय नेमक्या केसेस तुमच्या समोर या लॉकडाऊनच्या काळात आल्या? लॉकडाऊन हे खूप इंटरेस्टिंग, सायन्सच्या मार्फत खूप इंटरेस्टिंग एस्पेक्ट आम्हाला समजला आला लॉकडाऊन मध्ये. खूप सारे लोक जे खूप चांगले हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत होते, रेग्युलर एक्सरसाइज करत होते, अशा प्रकारच्या पेशंट्स मध्ये पण आम्हाला समजलं की त्यांचं वेट गेन झालेलं आहे. जे हेल्थ फ्रीक होते, अगदी फिटनेस फ्रीक होते, त्याचं कारण असं आम्हाला समजलं की घरी असल्यामुळे बरेच नवीन रेसिपीज तयार बनवले गेले, घरीच बरेच फास्ट फूडचं लोकांनी इंटेक सुरू केला. जे कधी न बाहेरचं खात होते त्या लोकांनी थोडंसं प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, मसालेदार गोष्टी असे घरीच खात होते, तर त्यांच्यात थोडंसं इन्सिडन्स ह्याच्यामुळे वाढला होता. सेकंड थिंग जे आम्हाला असं समजलं की लॉकडाऊन मध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा आजार झाला, सपोज आता आपल्याला सर्दी, खासी, खोकला, ताप असेल तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. तसंच पाईल्सचा त्रास किंवा फिशरचा त्रास झाला, बर्निंग झालं, थोडंसं ब्लिडिंग झालं, तर डॉक्टरकडे जायला लोक घाबरत होते. घाबरण्याचे कारण दोन होते की एक तर लॉकडाऊन असल्यामुळं फॅमिली डॉक्टरचं त्यांचं जे काही कनेक्शन होतं ते कमी झालं होतं, त्यांना फॅमिली डॉक्टरला रीच करणं डिफिकल्ट होतं. सेकंड, जरी गव्हर्नमेंटनी फॅसिलिटी दिली होती की तुम्ही मेडिकल इमर्जन्सी किंवा मेडिकल प्रॉब्लेमसाठी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, हॉस्पिटल्स पण ओपन होते, पण लोक घाबरायचे घराच्या बाहेर जायला. त्यांना असं वाटायचं की मला कोविड इन्फेक्शन होऊ शकतं किंवा हॉस्पिटलमध्ये गेलं तर कोविडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. घरी वयस्कर लोक असतात तर समहाव त्यांनी आजार घरच्या घरीच आपल्या बेसिक मेडिसिन्स, ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेऊन तो आजार टाळला. आणि ह्याच्यामुळं त्यांचा आजार ग्रेड 1चा ग्रेड 2 मध्ये आणि ग्रेड 3 मध्ये, बरेच पेशंट जे आमच्याकडे आले ते ग्रेड 3 मध्ये आले. खूप जास्त ब्लिडिंग घेऊन आले पेशंट्स. काही पेशंट्सना फिशरमध्ये इन्फेक्शन झालं, इन्फेक्शनचा पस डेव्हलप झाला आणि त्यामुळे त्यांना सेप्सिस झाला. सेप्सिसमुळे त्यांना इमर्जन्सीमध्ये आम्हाला सर्जरी करावी लागली. तर असे सर्व कॉम्प्लिकेटेड केसेस आम्ही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप वेळा पाहिले. पण आपण जे म्हणालात डॉक्टर की थोडंसं तरी फिरलं पाहिजे घरातल्या घरात, आणि लोकांनी म्हणजे एका जागी बसून राहण्यापेक्षा फिरलं पाहिजे. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जिथे छोटी छोटी घरं आहेत तिथे फिरायचं म्हटलं तरी घरात फार माणूस फिरू शकत नाही. अशा वेळी लोकांनी काय करणं अपेक्षित आहे? ह्या दोन गोष्टी आहेत की अगदी घरच्या घरी फिरणं डेफिनेटली अवघड आहे. तर घरच्या घरी आपण जरी आपली एक छोटी रूम असले तरी त्यात व्यायाम करणं, स्किपिंग करणं किंवा एखाद्या प्रकारचं रनिंग करणं, जॉगिंग करणं, ह्या गोष्टी आपण घरच्या घरी जम्पिंग वगैरे म्हणा, ह्या गोष्टी करून थोडंसं एक्सरसाइज करू शकतो. मॅक्सिमम टाइम एखादी विंडो असेल तर विंडो साईडला बसून फ्रेश ऑक्सिजन घेऊ शकतो. आणि जर तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहत असाल, त्याला टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवर जाऊ शकता. आम्ही ह्या लॉकडाऊन मध्ये बरेच लोक टेरेसवर, तुम्ही पाहिलं असेल की लोक टेरेसवर जायचं आणि टेरेसवर जास्त मुवमेंट करायचे. पण प्रत्येकाची सोसायटी मोठी असेल असं नाही आहे. ज्या लोकांना खरीच छोट्या जागी, छोट्या घरात जे राहतात त्यांना निश्चित खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांच्यात हा इन्सिडन्स आणि प्रमाण जास्त वाढलं. ह्याचं पण आम्ही एक स्टॅटिस्टिक्स केलेलं आहे. तर आम्हाला असं समजलं, पुण्यात आम्ही पूर्ण बायफर्केशन केलं एरिया वाईज, तर आमचे 60% पेशंट हे स्लम एरियामधून आले होते. तर जिथे त्यांची मुवमेंट्स खूप कमी आहे, त्यांना काहीच हालचाल नाही. नॉर्मली कसं असतं की स्लम एरियाचे जे वर्कर असतात ते दिवसभर बाहेर असतात, फिरत असतात, फिजिकली ऍक्टिव्ह असतात, एका जागेवर बसून नसतात, आणि त्यांना जेव्हा एका जागेवर बसून राहावं लागतं तेव्हा त्यांच्यात हा इन्सिडन्स वाढतो. आपण जो सर्व्हे केला असं म्हणालात पुण्यात, त्या सर्व्हेची काय वैशिष्ट्य होती? कुठल्या एज ग्रुपनुसार होता, आजारानुसार, काय त्याच्याविषयी काय सांगा? नॉर्मली आम्हाला असं समजलं की हा जो इन्सिडन्स आहे आमच्या ओव्हरऑल गेल्या 12 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये, की सर्वसाधारण 60% पेशंट्स हे मेल असतात आणि 40% पेशंट्स फिमेल असतात.
आता जो आम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान जो सर्वे केला त्याला असं मला समजलं की 75% पेशंट्स मेल होते आणि 25% फिमेल्स होते. ह्याच्यातनं एक गोष्टी आम्हाला असं समजली की बिकॉज ऑफ लॉकडाऊन घरचे जे फिमेल्स होते ते कम्पॅरेटिव्हली जास्त ऍक्टिव्ह होते मेल्स पेक्षा. मे बी किचनची कामं, डेलीची कामं, घरी कामवाली कोणी यायची नाही ह्या कामात, तर फिमेल्स जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे कदाचित त्यांच्यात इन्सिडन्स थोडासा कमी दिसून आला. आणि मेल्स जे बाहेर ऑफिसमध्ये ऍक्टिव्ह असायचे ते घरी इनऍक्टिव्ह झाल्यामुळे कदाचित त्यांच्यात इन्सिडन्स वाढला, असं आमचं एक हायपोथेसिस आहे. पण याच्यात काही आपल्याला आजारानुसारही आपल्याला काही सर्वे कळाले की कोणत्या स्टेजमध्ये तो आजार गेला होता किंवा काय, असे काही निष्कर्ष आहे? सर्वसाधारण जेव्हा आमच्याकडे पाईल्सचा पेशंट येतो, उदाहरणार्थ जर 10 पेशंट मी एका दिवसात पाहिले तर त्यातले 7 पेशंट हे ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये असतात, ज्यांना आम्ही आमच्याकडे काही स्पेशल मेडिसिन्स आहेत, पायलोकिट त्याला म्हणतो आम्ही, त्या मेडिसिन्सनी हे पेशंट्स बरे होतात आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज नसते. आणि 30% पेशंट्सना सर्जरी लागते कारण की ते ग्रेड 3 मध्ये असतात. पण आता जे आम्ही लॉकडाऊन मध्ये पेशंट्स पाहिले त्यातले 80% पेशंट्स हे ग्रेड 3 चे होते आणि त्यांना आम्हाला सर्जरीचं ऑप्शन द्यावं लागलं. त्यांना आम्ही लेझर सर्जरी करून त्यांना बरं केलेलं आहे. आपण मगाशी बोलताना फॅमिली डॉक्टरचा उल्लेख केला. अनेकांना आपले फॅमिली डॉक्टर अवेलेबल नव्हते. IMAच्या म्हणजे इंडियन मेडिकल काउन्सिल त्या संघटनेचे जे लोक आहेत त्यांच्याशी मी बोललो. त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टरांवर हल्ले होत आहेत, डॉक्टरांना सुरक्षा नाहीये, त्याच्यामुळे ते बाहेर पडत नाहीत. पुण्यात देखील हा प्रकार घडला होता. आपण त्यात पुढाकार घेतला आणि IMAच्या वतीने जो काही पुढाकार घेतला त्याच्यामुळे आता फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आणि लोकांना आपल्या आपल्या डॉक्टरकडे जाता येत आहे. नेमकं काय घडलं त्या काळात? साधारण काय झालं की पुण्यात त्यांना एक 3 वीक्स बिफोर, 3 आठवड्यापूर्वी मला PMC ऑफिस मधनं फोन आला होता, कारण की माझ्याकडे बरेच PMC चे पेशंट्स ट्रीटमेंटसाठी येतात. तर त्यांनी मला ऍज अ ऍडवायझर म्हणून फोन केला होता की काय करता येईल, आता प्रमाण वाढत चाललेलं आहे, हॉस्पिटल्समध्ये बेड अवेलेबल नाही आहे, तर काय करता येईल. तर मी त्यांना एक आयडिया दिली होती की आपल्या इंडियातली जी इंडियन हेल्थकेअर आहे सिस्टीम, त्याचं जे हार्ट आहे ते म्हणजे फॅमिली डॉक्टर कॉन्सेप्ट आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा फिजिशियन्स जे असतात ते ह्या लोकांना वर्षानुवर्षे ट्रीट करत आहेत. आता बिकॉज ऑफ लॉकडाऊन खूप भीती निर्माण झाली ती डॉक्टर्समध्ये पण आणि पेशंट्समध्ये पण. डॉक्टरांच्यात भीती निर्माण होण्याचं कारण असं होतं की जरी एखादा पेशंट सर्दी खासीचा असेल तर त्याला भीती होती की ह्या पेशंटला चुकून जर कोविड डायग्नोज झालं तर माझं लायसन्सवर प्रॉब्लेम येऊ शकतो, माझ्यावर कुणीतरी अननेसरी लिगल ऍक्शन घेऊ शकतं. किंवा जे वयस्कर डॉक्टर होते त्यांना अशी भीती होती की अरे मलाच कोविड झाला तर काय होईल. तर हा मुद्दा मी जेव्हा PMC कमिशनर सोबत मांडला तेव्हा त्यांना हा मुद्दा पटला आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही डॉक्टर्सना एम्पॉवर करा. तर इंडियन मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, हे सर्व प्रेसिडेंट जे होते ते सर्व ह्या मीटिंगमध्ये आले. PMC कमिशनरने ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर्सना पॉवर देऊ. पॉवर म्हणजे त्यांनी प्रत्येक डॉक्टरला मेडिकल इन्शुरन्स देऊ. जर त्यांना सपोज काही आजार झाला, कोविडचा आजार झाला, तर त्यांना फ्री ट्रीटमेंट असेल. कोणत्याही डॉक्टरच्या अगेन्स्टमध्ये लिगल ऍक्शन घेतली जाणार नाही. त्यांना पोलीस प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जाईल. सपोज एखाद्या डॉक्टरवर कोणी जर काही त्रास दिला एखाद्या पेशंटनी किंवा नातेवाईकांनी तर त्यांना पोलीस प्रोटेक्शन भेटेल. आणि त्यांनी रिक्वेस्ट केली, आवाहन केला की प्रत्येक डॉक्टरने त्यांचं क्लिनिक सुरू ठेवावं. आणि त्या मीटिंग नंतर न्यूजपेपरमध्ये जर सर्क्युलर आलं, PMC ऑफिसमध्ये त्यांचं एक सर्क्युलर सर्व डॉक्टर्सना सर्क्युलेट झालं आणि विदिन 1 वीक ऑलमोस्ट 750 जनरल प्रॅक्टिशनर ज्यांचे क्लिनिक सुरू नव्हते त्यांनी त्यांचे क्लिनिक सुरू केले आणि सर्वसाधारण त्याची संख्या आता 2,500 झालेली आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना खूप अवेलेबिलिटी डॉक्टर्सची इझी झालेली आणि लोकांना खूप चांगला सोय झालेली आहे. चांगला इनिशिएटिव्ह डॉक्टर तुम्ही घेतलेला आहे. ते इनिशिएटिव्ह वरूनच सांगतो की आपण सातत्याने सांगत असता की दूध हळद घेतली पाहिजे झोपताना आणि आपल्याकडे आपण हळद, चांगलं तूप हे देखील आणि गुळ देता. तर नेमकं या काळात काय काळजी घेतली पाहिजे, या काळात म्हणूनच नाही म्हणत पण जनरल काय काळजी घेतली पाहिजे आणि आपण गुळ, तूप आणि हळद हे का देता पेशंट्सना? लोक औषध आपण या 3 गोष्टी देतात. राईट. बॉडी इम्युनिटी जी आहे ही खूप महत्वाची आहे आणि इम्युनिटी चांगली ठेवणं हे गरजेचं असतं. आणि स्पेशली हे जे आमचे पेशंट असतात ज्यांची आम्ही ऑपरेशन्स करतो, तर ऑपरेशन नंतर त्यांची हिलिंग चांगली होण्यासाठी त्यांची इम्युनिटी चांगली राहायला पाहिजे. म्हणून ह्या पेशंट्सना आम्ही ऑपरेशन नंतर हळद आहे किंवा गुळ आहे किंवा तूप आहे आम्ही देतो, कारण की तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांनी आपली बॉडी इम्युनिटी चांगली राहते. त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की हे ऑर्गॅनिक असतात, जेणेकरून त्यात काही केमिकल किंवा असं काही नसल्यामुळे त्यांचा ओव्हरऑल रिस्पॉन्स खूप चांगला येतो. सर्वसाधारण आम्ही ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 367 सर्जरीज केलेत इमर्जन्सीमध्ये आणि ह्या सर्व पेशंट्सना आम्ही हल्दी जी असते, हल्दीमध्ये एक
जे घटक असतो कर्क्युमिन त्याचे टॅबलेट्स दिले होते आणि त्यांना आम्ही प्रत्येक 12 तासाला घ्यायला सांगितलं होतं फॉर 1 मंथ. आणि आता आमची जी सर्व्हे झाली त्या सर्व्हेमध्ये आम्हाला असं समजलं की हे जे आमचे 360 पेशंट्स होते ज्यांना आम्ही हल्दीचं जे घटक दिलं होतं कर्क्युमिन, त्या पेशंट्सना आतापर्यंत तरी कोविड झालेलं नाहीये. तर समहाव त्यांची इम्युनिटी चांगल्या हायर साईडला आहे आणि ओव्हरऑल त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. पण जनरल आपण सगळ्यांनी घरात दूध हळद रोज घेतली पाहिजे का? घेतली पाहिजे तर किती आणि कशी घेतली पाहिजे? सर्वसाधारण एक सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा ह्या प्रमाणात घेतलेलं चांगलं राहील. मग ते पाणीसोबत पण घेऊ शकतो आपण किंवा दुधासोबत पण घेऊ शकतो. ब्लॅक पेपर जे असतं ना, काळी मिरची आपण ज्याला म्हणतो आपण, तर जेव्हा ते हळदमध्ये आपण ऍड करतो तेव्हा हळदीचं जे इफेक्ट आहे तो ऑलमोस्ट 10 टाइम्सनी इम्प्रूव्ह होतो. तर फक्त हळदच नाही, ब्लॅक पेपर त्यात ऍड केलं तर त्याचं एक टर्मरिक टी बनते. तुम्ही पाणी ते घेऊ शकता. ते खूप चांगलं इफेक्टिव्ह असतं. म्हणजे हळद, पाणी आणि ब्लॅक पेपर टाकून गरम करून घ्या. काली मिरी. हा, राईट. अच्छा. आणि गुळाचा काय उपयोग आहे? गुळ खाण्यात किती वाढवला पाहिजे? कारण आपण गोड खाऊ. काही लोकांना कसं आहे की गुडचे 2 गोष्टी आहेत. एक तर त्यांनी आपल्याला आयर्न भेटतं, ज्याने आपलं हिमोग्लोबिन जे आहे ते फॉर्मेशन मध्ये मदत होत असते. दुसरं म्हणजे घरी आता लॉकडाऊन मध्ये काय झालं की लोकांना घरी बसून चहा किंवा कॉफी ह्याचं जास्त रिक्वायरमेंट झालेली आहे. जे आपला एक FMCचा सर्व्हे होता त्या सर्व्हेमध्ये पण समजलं की ओव्हरऑल जे सेल आहे टी, कॉफी आणि बिस्किटचा खूप वाढला होता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. तर त्यात साखर ऍड न करता, कारण की साखरनी काय होतं की प्रोसेसिंग खूप फास्ट होतं बॉडीमध्ये आणि शुगर लेवल्स खूप फास्ट वाढतात, त्यांनी इम्युनिटी कमी होते. सर्वसाधारण असं म्हणतात की साखर घेतल्यानंतर एक पुढचे 8 तास आपली इम्युनिटी खूप कमी असते. तर साखर न घेता जर तुम्ही त्यात गुड घेतला तर ती इम्युनिटी आपली मेंटेन राहते, कारण की तुमची बॉडी त्या आजाराला फाईट करू शकते त्या दरम्यान. डॉक्टर, अतिशय महत्वाचे मुद्दे आपण सांगितले आणि निश्चितपणे ज्यांना पाईल्सचा त्रास आहे असेच नाही तर सर्वसामान्य लोक सुद्धा आपण ज्या काही टिप्स दिल्या, जे काही गोष्टी सांगितल्या आणि या बदलत्या काळात बैठक काम तर सातत्याने वाढत जाणार आहे, तर त्यावर निश्चितपणे याच्यातून फायदा होईल असं म्हणता येईल आपल्याला. आणि जाता जाता या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एक किस्सा मी नेहमी सांगत असतो. गृहमंत्री R.R. पाटील होते आणि त्यावेळी एक वरिष्ठ अधिकारी गृह विभागाच्या सचिव होत्या, प्रधान सचिव, आणि त्यावेळी मुंबईतल्या पोलिसांच्या घरासंबंधातला विषय होता. तर मुंबईच्या पोलिसांना चांगली घरं दिली पाहिजेत अशी चर्चा होती. त्यासाठी जी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली होती, त्या कॅबिनेट नोटमध्ये असा उल्लेख केला होता की मुंबईचे पोलीस झोपडपट्टीत राहतात आणि ते झोपडपट्टी दादाच्या दयेवर अवलंबून राहतात. राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी मुंबईचे पोलीस हे झोपडपट्टी दादा जे आहेत, गुंड आहेत, त्यांच्या दयेवर अवलंबून राहतात असं स्टेटमेंट कॅबिनेट नोट मध्ये करणं, याच्यावरून प्रचंड गजब झाला. शेवटी ती कॅबिनेट नोट बदलावी लागली आणि मुंबईतल्या पोलिसांना घरं देण्याचा प्रश्न त्यावेळी निकाली लागेल असं सांगण्यात आलं. मित्रहो, आज कोरोनामुळे अनेक पोलीस दगावत आहेत राज्यातले. मुंबईतल्या पोलिसांच्या घरांची अवस्था मात्र आजही आहे तशीच आहे. केवळ त्या नोट मधला संदर्भ बदलला, मात्र घरांची परिस्थिती आजही बदललेली नाही, ती आहे तशीच आहे. आशा करू की या सरकारमध्ये तरी पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लागेल. नमस्कार.